शेतकरी बांधवासाठी 4 प्रकारचे प्रोडक्ट काढलेले आहेत। तर त्यामध्ये हे प्रोडक्ट 10 वर्ष संशोधन करून त्याच्यावर अभ्यास करून आपल्या कंपनीने काढलेले आहे। त्याचं कारण असं आहे की आज आपला देश हा कृषी प्रधान देश आहे। तर आपण पूर्ण शेतीमध्ये आज झर मुक्त शेती केली, आपण झर टाकले सगळं शेतीत, डीएपी युरिया, त्यामुळे आपली जमीन अशी बंजर होत चालली। आज ट्रॅक्टरने जरी नांगरायला लागला तरी ते नांगर त्या जमिनीत घुसणार गेला, एवढी वाईट परिस्थिती झाली। तर त्याचं एक लक्षात घेऊन आपल्या कंपनीनं शास्त्रज्ञांची टीम ही करून 10 वर्ष त्याच्यावर संशोधन करून हे 4 प्रोडक्ट काढलेले आहेत। तर त्याच्यामध्ये प्रथम प्रोडक्ट आहे भूविटा। तर भूविटा हे आपलं 4 किलो पॅकिंग मध्ये येतं। तर भूविटा मध्ये एकूण 16 प्रकारचे इन्ग्रेडियंट आहेत। तर त्याच्यामध्ये तुम्ही जे वेगवेगळ्या शेतीला बाजारात आणून बोरान वेगळं, झिंक, तर आपल्या भूविटामध्ये बोरान आहे, सल्फेट आहे, कॅल्शियम आहे, नत्र आहे, स्फुरद आहे, पारस आहे, म्हणजे आपल्या जमिनीसाठी जे लागतं। पुन्हा त्याच्यात अजून 3 मुख्य प्रकारचे घटक आहेत। एक आहे ऑर्गॅनिक कार्बन। ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक पदार्थाची मात्रा वाढवण्याचं काम करतं। कारण सगळ्यात जास्त ज्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनाची मात्रा असेल तर ते उत्पादन त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात येतं। तर दुसरं आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन। नायट्रोजन म्हणजे आपण युरिया टाकतो तर ते हवेमध्ये पण युरियाचं प्रमाण बरंचसं असतं। तर हे जर आपण खत वापरलं तर आपलं निसर्गाद्वारे जे युरिया मिळतो ते सुद्धा पीक सूर्यप्रकाशाच्या किरणाद्वारे आकर्षित करून घेतलं जातं। आणि त्याच्यात आहे दुसरं जिप्सम। तर जिप्समची महत्वाची भूमिका आहे की तुमची जमीन अशी एकदम म्हणजे चहाच्या पत्तीसारखी होणार। ते जर वापरलं तुम्ही तर ते वापरायचं म्हणजे तुम्ही छिडकाव करून वापरू शकता, पाण्यात मिसळून त्याची फवारणी करू शकतात, किंवा एखाद्या दुसरं मातीमध्ये मिक्स करून सुद्धा वापरू शकतात। तर ती एकरी इतर पिकाला वापरायचं 4 किलो, ऊसासाठी वापरायचं 8 किलो, फळबागासाठी 12 किलो असं ते वापरायचंय। आता दुसरं प्रोडक्ट आहे आपलं इको हरियाली। तर इको हरियाली मध्ये सुद्धा असे भरपूर पोषक तत्व आहेत। त्याच्यामध्ये H3 फॉर्म्युला आणि F2 फॉर्म्युला आहे, जो की आजपर्यंत जरी कुठल्या कंपनीकडे नाही तो आपल्या कंपनीकडे फॉर्म्युला बनवलेला आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचं फळाची साईज, तुमचे एकदम हिरवगार, युरिया टाकल्यावर हिरवं होतंय आपलं पीक। तर त्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये तेवढे इन्ग्रेडियंट वापरले। तर त्याच्यामध्ये ह्युमिक आणि ह्युमिक असा H3 फॉर्म्युला आहे, आणि F2 फॉर्म्युला म्हणजे फुलविक आणि फुलवेट असा F2 फॉर्म्युला वापरण्यात आला आहे, जो की आजपर्यंत मार्केटमध्ये दुसऱ्या कंपनीकडे नाही। त्यामुळे त्याचे तुम्ही फवारणी घेऊ शकता 1 लिटर पाण्यामध्ये 2.5 ग्राम। आणि त्या इको हरियालीमुळे आपल्याला फळांची साईज, फुल गळणं कमी होतंय, पुन्हा तुमचं झाडामध्ये एकदम ग्रोथ होते, पांढऱ्या मुळ्याची मजबूती वाढली जाते, आणि जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीव आहेत की जे काही आपण या युरिया फिवऱ्यामुळे त्याचं मृत पावाले तर ते जीव एकदम पुनर्जीवित होतात आणि त्या पिकाला असं पोषक असं वातावरण तयार होतं। त्यामुळे एकदम उत्पादनामध्ये 30 ते 35% वाढ ही 100% होती। ह्याच्यात काहीच बदल नाही। कारण या इथं बनकरांच्या गावचे शेतकरी तर लांबसर, ह्यांना मी स्वतः त्यांच्या ऊसासाठी दिलेले, तुम्ही त्यांना विचारू शकतात की व काही ऊसाला काही फरक पडलाय का नाही। दुसरं प्रोडक्ट आहे आपलं PGPR। तर PGPR हे आपण फवारणीसाठी वापरण्यात येतं। तर PGPR मुळे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये 13 पोषक तत्व आहेत, म्हणजे झिंक आहे, सल्फेट आहे, बोरॉन आहे। PGPR मध्ये लिक्विड टाईप दिलेलं आहे आपल्या कंपनीनं, आणि त्याचं आपण जर फवारणी घेतली तर त्या फवारणीमुळे तुमची फळांची साईज, फळांची चमक, शायनिंग, जे आज आपण बाजारामध्ये टरबूजाला शायनिंग द्यायला रात्री इंजेक्शन द्यायचं, सकाळी लगेच टरबूज तयार, म्हणजे टमाट्याला 30 प्रकारे, रात्री शिमला मिरची त्याचं काय नशात उतरू देत नाही कोणी, सकाळी फवारणी, दुपारी फवारणी, संध्याकाळी फवारणी। तर हे आपलं PGPR जर वापरलं तर त्याला ऑटोमॅटिकली नैसर्गिकरित्या शायनिंग, फिनिशिंग एकदम चमकदार, आणि उत्पादना सुद्धा 20 ते 25% वाढ 100% होती। कारण मी स्वतः वापरले, बऱ्याच शेतकऱ्यांना दिले, अनुभव घेतलाय, रिझल्ट घेतले। आणि आपलं 4थं प्रोडक्ट आहे ॲग्रो 90। तर ॲग्रो 90 हे स्टिकरचं काम करते। तर ॲग्रो 90 स्टिकरच्या कामाबरोबर ही जी आपण 3 खतं जमिनीत वापरले तर ह्याला पूर्ण त्याचा हिरे वाढवण्याचं काम करते, आणि ते जमिनीला असं धरून ठेवतं। म्हणजे तुमचा किती पाऊस होऊ, तुम्ही पाटानं जास्त प्रेशर मध्ये पाणी दिलं तरी आपलं खत जमीन सोडून बाहेर वाहून जात नाही। त्याच्यासाठी हे ॲग्रो 90 फार महत्वाची भूमिका। या 3 प्रोडक्ट सोबत ॲग्रो 90 निश्चितच
वापरायचं तर तुम्हाला एकदम फायदा होईल. मग आजपासून वापरणार का नाही AWLचे प्रॉडक्ट? यस यस मुक्त शेती करणार का नाही? यस. ओके, थँक्यू. थँक्यू.